हॅलो. बाबा, कसे आहात तुम्ही? मी बरा आहे. तू कशी आहेस बाळा? मी बरी आहे बाबा. सुमी कुठे आहे? अगं आई इथंच. अगं घे ना. तारणी बाळा, अगं ती बोलायचं नाही म्हणते. रुसलंय का कोणीतरी माझ्यावर? हो हो हो. मग तिचा राग गेला ना की फोन करायला सांगा. पण तेव्हा जर मी कामात असते तर मला नाही बोलता येणार. बर. ठेवू फोन? फोन ठेवणार आहेस? ठेव बघू. तसंही आजकाल तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही म्हणा. असं नको म्हणूस ग. रागावले मी तुमच्यावर. अम्माडी सुमी, सॉरी. अयो धनुष का दिली की रे पाटी मनीची कोयने. म्हणजे धनुषवर प्रेम असणाऱ्या मुलीला सॉरी. मी तिची माफी मागते. तू माझ्यासाठी भाषा शिकलीस? आता तुझा रुसवा काढायचा म्हणजे एवढं तर करावंच लागेल ना ग. आणि जर अजून राग गेला नसेल ना तर मी घरी परत आले की माझं घर उन्हात बांध. तू लहानपणी म्हणायचीस ना तसं. या तुम्ही दोघं या घरी. चांगलं कण पिळते दोघांचा. अरे मी काय केलं? आणि मी फोन उचललेत तुझे. मला शिक्षा का? का म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीत साथ द्यायचं वचन दिलंयस ना. मग शिक्षा मिळाल्यावर कशी साथ सोडणार आहेस? कधीच नाही सोडणार साथ. शिक्षा भोगायला तयार आहे मी. सांग काय करू? आता परत आल्यावर माझ्या समोर तिला 10 अळीवाचे लाडू भरवायचे आणि तारिणी तू गपचूप खायचे. मग बघ कशी अंगात ताकद येते ती. असं नको करूस ना, नाहीतर अपराधी वाटेल ग. अरे वाटायलाच हवं. अगं तुम्ही याल म्हणून कैरीचं पण सुद्धा करून ठेवलं होतं मी. येतो हा सुमी. लवकर परत येऊ आम्ही. आणि हो, पुढे 3 रविवार माझ्या बरोबर पिक्चरला यावं लागेल. बापरे श्रीवल्ली, शिक्षेची यादीच करून ठेवली आहेस वाटतं तू. सुमी सारखीच तुम्हीची शिक्षा सुद्धा फ्लावर नाही. फायर आहे फायर. तारिणी बरी आहेस ना ग? हो सुमी, मला तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. मला सुद्धा. काळजी घ्या रे पोरांनो. वाट बघते मी. तू पण तुझी काळजी घ्या सुमी. हो घेते मी. औषधं वेळेवर घेते. ओके ठीक आहे. बाय. ठीक आहे.